हॅलो एव्हरीवन. आज आम्ही लावतो इनविजिबल ग्रिल. तर त्याचं काम करण्यासाठी आता येत आहेत लोक. आणि आज माझा ऑफिसचा पण खूप बोलतात ना, तो इम्पॉर्टंट दिवस असतो महिन्याचा, तो नेमका आजच आहे. इनविजिबल ग्रिलवाले जे येत आहेत ते पण बोलले की आम्हाला पण मंगळवार बुधवारमध्येच टाईम आहे, सो थोडंसं मॅनेज करायला लागेल. सो जे काय काम असेल तर थोडंसं दाखवता आलं तर दाखवेन, अदरवाईज सगळं झाल्यावरती एकदा दाखवेन. एक विंडो झाली आता ऑलमोस्ट, थोडंसं बाकी असेल. आता 2 ते 4मध्ये आमच्या इथे काम करायला अलाउड नाही, तर मग ते लोक खाली जेवायला गेले. पण थोडंफार असं दिसतं काहीतरी. आता जरा सेफ्टीचे कन्सर्न्स थोडे कमी होतील, तर आणि ते फुलच ओपन होती या साईडची विंडो, म्हणून लावावं लागलं. पुढे सगळं झाल्यावरती परत दाखवतो. घरात काम चालू आहे तर धूळ खूप झाली आहे, त्याच्यामुळे विचार केला आता ते बाल्कनी करत आहेत बेडरूमची, हॉलची करतील. मला वाटतं ते खिडकी क्लोज करून होऊ शकतं का. सो उद्या गावी चाललं तर मला सगळं एका दिवशी नाही करायचं आहे. तर आता किचन आवरून घेतला, फ्रीज वगैरे साफ करून घेतला. आता थोडासा धूळ अजून दिसते मला हॉलमध्ये पण, डायनिंग टेबल ही जरा साफ करतो. मग डन, मग आंघोळ करून ऑफिसचं लॉग इन. सो आपण लॉग इन केलेलं आहे. आता थोडंसं मेल्स वगैरे चेक करतो आणि त्याच्यानंतर मग टीम कॉल होईल आमचं कामाला चालू. आता सध्या
दुसऱ्या बाल्कनीमध्ये काम चालू आहे, थोडं बघून येतो मध्ये काय चाललं आहे, त्यांना पाणी वगैरे हवं तर विचारतो आणि मग ऑल सेट फॉर माय कॉल. बस नंतर मग जर काय असेल दाखवणार का तर आज दाखवूया, नाही तर उद्या चाललो मी गावाला, तर मग तेव्हा कंटिन्यू करू. तर आता मी चाललो आहे गावाला कोकणामध्ये आणि माझी बस आहे अमय ट्रॅव्हल्स सायन एव्हराड नगरवरून ते संगमेश्वर. तर माझी बस आता 10 वाजता आहे, तर मी 9:15 वगैरे निघेन आणि सकाळी रफली अराऊंड 6 AM पोचेल आणि नंतर मग संगमेश्वरवरून देवडूकला जायला लागेल. तर मे बी ST भेटली तर STने जाईल आणि देवडूकला मग डॅडी माझे पिक करायला येतील मला, मग तिथून मग आम्ही पुढे जाऊ. एक्सायटेड टू मीट माय डॉटर आफ्टर लॉंग टाईम. ऑलमोस्ट 21 की 22 मेला गेली आहे गावाला फॅमिलीसोबत. त्याच्यानंतर खूप मिस करतो मी आणि वाईफ. अनफॉर्च्युनेटली वाईफला सुट्टी नाही भेटणार आणि कामाचा वर्कलोड तिचा पण आहे. सो मला लकीली सुट्टी मिळाली होती, तर मग मी जाऊन संडेला रिटर्न त्यांच्याबरोबरच येईल. सो आता लवकर लॉग ऑफ करतो, उपवास आहे तो उपवास सोडतो आणि मग निघतो. बाय बाय, संडेला भेटूया. बसमध्ये चढलो आता. थोडा घाईमध्ये दाखवता नाही आला कारण की ट्रॅफिकवाले उभे होते तिथे. सो त्यांनी जस्ट म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी बस थांबवली. आता मला थोडं 1 किलोमीटर चालायला लागलं असतं. सो धावत पकडली. तर ही आज रात्रीसाठी माझी बेडरूम असणार आहे. पाणी बॉटल दिलं आहे, चादर आहे खाली, स्टोरेज रॅक आहे. ही बर्थ लाईट चालत नाही बोलले, सो थोडं काळोखातच व्हिडिओ बनवायला लागतो आहे. आता ब्रेक टाईम झाला आहे, वॉशरूमला जातो आणि येतो. उतरलो मी आता संगमेश्वरला. थोडं वेगळं झालं आहे आता ब्रिज झाल्यामुळे. दाखवतो तुम्हाला ब्रिज झाल्यामुळे असं चालत जायला लागतं पुढे. असं खाली होतो, मग तिकडे स्टँड आहे. असं नवीन ब्रिज झाल्यामुळे असं खालून जातो आहे पहिल्यांदा. लास्ट टाईम आला तेव्हा ब्रिज नव्हता बनलेला. सो स्ट्रेट अवे गाड्या इथे खालून जायच्या आणि मग बस स्टँड होतं. पण आता हे थोडं ब्रिजवरती उतरवतात आणि मग थोडं रिटर्न थोडं चालत यायला लागतं. आता बघतो इथून बस भेटते की रिक्षा, जे काय लवकर भेटेल त्यांनी जाईन. संगमेश्वर बस स्थानक फायनली. रिक्षामध्ये बसलो कारण की STला खूप टाईम होता.
पोचलो आता देवरुखला. तर इथनं आलो ॲक्च्युली ह्या बाजूनी. ह्या बाजूला आहे देवरुख स्टँड. तर मी इथे जंक्शनलाच उभा राहिलो आहे कारण की इथून गाडींना यायला बरं पडेल. कारण की त्या रोडने ते येथील सरळ हे मार्केट रोड आहे, मग आतून यायला लागेल त्यांना. नाही तर म्हणून मी इथेच उभा राहिलो, म्हणजे सगळे हा रस्त्याने ते आता वेट करतो त्यांच्यासाठी. दाढी आले. चला गोलूला भेटायला एकदम एक्सायटेड आहे मी आता. तिचं रिॲक्शन करायचं. बंद आहे दुकान. आता वीराचं रिॲक्शन बघूया. कसं आहे सजू? वीरा शिंदे. वीरा शिंदे. माकड तू नाही पियत का? मस्ती 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 करते ऐकलं मी. मस्ती करतो ऐकलं. त्याला लागी दे लवकर. त्याला लागी दे. वेराने काय केलं? मम्मी आंघोळीला गेली आणि वा बेटा इकडे इकडे. आवाज कसा नाही सगळे तांदूळ काय केलं तू हे? आता उचलणार कोण? तू उचलणार का? तू का नाही उचलणार? ए जाम मस्तीखोर झाली तू. हा कोण ग? कोण आहे तो? तो कोण आहे? स्मित दादा. दादा बोललोस. त्या खुर्चीवर होते ते तुम्ही आणले उचलून. येस हनी. फोन कोणाचा आहे? माझा आहे ना. बेबीने लावणार याच्यात. खिशात ठेवू आणि खिशात ठेवून काय करू?
बेबी नाही देणार तुला मी. ओ, येडी मम्माला नाही विचारलंस ते. मम्मा कुठे आहे? मम्माचं काम खूप आहे, मम्माला सुट्टी नाही भेटली. मम्माला संडेला भेटणार तू, संडेला. आज किती तारीख आहे? 5 जून. आता मम्माला व्हिडिओ कॉल लावूया. ओके चलो. सासऱ्यासारखे दात. ई, वा वा, बटर खाते बटर. बाय बाबू इथे बघ, हळूच बघ, इथे हळूच बघ, असं असं हळूच बघ. हे कुठले दात आले तुला पुढचे इंटरनॅशनल लेवलचे? बस झालं ना, सगळं थोडं थोडं खाऊन ठेवणार का आतमध्ये खारुताई? हा काय? तो दादा आवाज येतोय. दादा आवाज येते. हा बघ. फटाके लावते, फटाके. उसका बाहेर निघाला. अजून एक नाही म्हटलं तरी एक डझन आणावे लागतील ते. आणि एकाला चला. आता मी घरी पोचलो आहे. तर तुम्ही रिॲक्शन बघितलं असेल वेराचं. आता ती सध्या लहान आहे अजून, त्याच्यामुळे कसं आहे, आणि तिला आई बाबांबरोबर म्हणजे माझ्याच मम्मी डॅडींबरोबर राहायची खूप सवय आहे, त्याच्यामुळे ती इझिली राहते. सो रिॲक्शन्स वॉज प्राईसलेस. येस डेफिनेटली. आता मम्मी तिची मिस करायला लागली तिला खूप, आम्हाला दोघांना एकत्र बघून. ह्या व्हिडिओमध्ये आय थिंक आपण कवर केलं आहे मुंबईपासून जे घरी काम करायचं होतं, इम्पॉर्टंट होतं सेफ्टी ग्रिल. कारण की आता जसं वेरा मोठी होत चालली आहे तर ते सेफ्टीचं थोडंसं जेवढं जमता येईल तेवढं आपल्याला करायला पाहिजे. सो सेफ्टी ग्रिल्स लावून घेतलेत. ऑफिसचं काम असल्यामुळे बाकी असं शूट नाही करता आलं. मला एक लक्षात आलं की सगळं काम झाल्यावरती पण मी शूट नाही केलं, तर मी थोडं सेपरेटली दाखवेन कधी पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आता इथेच एवढाच ठेवूया. तर माझं गाव आहे मार्लेश्वर, कोकणामध्ये. संगमेश्वरपासून 45 मिनिट्स आत. तर संगमेश्वरवरनं पहिलं देवरुख लागतं, तिथे मला डॅडी भेटायला आले. त्यांनी मला पिक केलं, तिथून आम्ही पुढे आलो. आता मी लास्ट व्हिडिओचे जे बड्डे सेलिब्रेशन होतं वेराचं, त्याच्यामध्ये चेक केलं की बरेचसे नवीन लोकांनी व्हिडिओ बघितला आहे, पण सबस्क्राईब करायला राहून जातं. तर प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, सो दॅट फ्युचर व्हिडिओज तुम्ही यूट्यूब चालू केल्या तुम्हाला असे समोर पॉपअप होतील. मी पण यूट्यूबवर नवीन आहे, शिकतो आहे डॉट्स कसे कनेक्ट करायचे. सो हळूहळू शिकेन, व्यवस्थित अजून कॉन्टेंट आणेल. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही गोष्टींची पण काळजी घेईन पुढे, सो दॅट थोडं इंटरेस्टिंग बनेल. आणि जसं असं एक्सपिरियन्स होत जाईल तसं थोडंसं व्हिडिओज बेटर होत जातील, कॉन्टेंट बेटर होत जाईल. सो थोडं सपोर्ट करत राहा तोपर्यंत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मोस्टली आपण कवर करूया आमचं गावचं घर. त्याची सगळी माहिती मी पुढच्या व्हिडिओत देतो. प्लस थोडंसं घराच्या पाठीमागे थोडीशी जागा आहे, थोडंसं झलक दाखवतो अशी. तर तिकडे थोडीशी झाडं लावली आहेत. तर घर आणि ही थोडीशी जमीन हे कवर करतो पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया. थँक्यू.